टू होम ह्याच्यातून सगळ्यांचं निवारण करतोय, कारण का प्रत्येकाला समस्या आहेत. कुणाला बाथरूमची समस्या आहे, कुणाला गटरची समस्या आहे, कुणाला रस्त्याची समस्या आहे. ह्याच्यातून निवारण करण्याचा प्रयत्न. माझं नाव कोमल शशिकांत भोसले आहे, प्रभाग क्रमांक 10 मधून. मी शिवसेनेची महायुती म्हणून, भाजप आणि शिवसेनेची महायुती म्हणून आहे. तर आता तर जसं म्हणायला गेलं तर थोडं येतात, कचरा गाडी येते, पण किती 2 ते 3 दिवसाला येते. आपला कचरा कुठं साचवायचा हा प्रश्न महिलांना पडतो किंवा घरच्यांना पडतो. बाबा हा कचरा खूप झालाय, घाण होती, लहान मुलं आहेत त्यांची ही, तर एवढी सोय व्हावी असं मला. आता आम्ही निवडणूक ह्याच्यातून बघतोय, आता प्रचार करतोय होम टू होम ह्याच्यातून सगळ्यांचं निवारण करतोय, कारण का प्रत्येकाला समस्या आहेत. कुणाला बाथरूमची समस्या आहे, कुणाला गटरची समस्या आहे, कुणाला रस्त्याची समस्या आहे. ह्याच्यातून निवारण महिलांसाठी आधी सुसज्ज सगळं म्हणजे महत्वाचं म्हणजे बाथरूमची सुविधा करणार आहे. शौचालय पाहिजे महत्वाचं, कारण महिलांचं कसं कुठे जाणार ना महिला, ह्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे शौचालय. आणि महिलांना खरं तर घरी बसून व्यवसाय कोणता तरी आणणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक महिलेला गरज आहे. जर निवडून आलो तर आम्ही प्रयत्न करणार, कारण का आता UPSC ची ही जी मुलं आहेत किंवा छोटी मुलं आहेत, जर डॉक्टरची वगैरे ही, तर इंजिनियर ही असे इंजिनियर आहेत कॉलेज, पण त्यांना राहण्याची वगैरे सगळ्यांची सुविधा आम्ही वसतिगृह करणार आहेत. आजपर्यंत अकलूज मध्ये भरपूर म्हणजे सगळ्या गोष्टीचं आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, दलित मुलांना राहण्याची इथं कसलीही सोय नाही. वसतिगृह होतं तर तिथं कसलीही व्यवस्था नाही. आता मध्यंतरी रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून त्याचा ठराव मंजूर झालेला आहे. 10 कोटी रुपयाचा निधी वसतिगृहासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांनी यांनी 10 कोटी रुपयाचा वसतिगृह मुलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा त्यांचा ठराव मंजूर केलेला आहे. लवकर ते बी त्याचं आपलं काम चालू होईल. मी शिवसेना तालुका प्रमुख आहे शिंदे गटाचा. आता आम्ही ह्या शिंदे गटाचे 4 उमेदवार आमचे आहेत, 10 मध्ये 11 मध्ये. तर आम्ही घर टू घर जातोय. आज अकलूजची परिस्थिती अशी भीषण बेकार आहे की आदिवासी तरी बरा, अशी भयान भीषण अवस्था आहे. संडासचा तर विषय सोडून द्या, आज तुम्ही महिलांची सुद्धा व्यवस्था करू शकत नाही. एवढा मोठा टॅक्स नगर परिषदेला गोळा होतोय, त्या टॅक्सचं करताय काय तुम्ही? आज आम्ही इकडे फिरलो, ह्या महिलांची तरी इतकी अडचण आहे, पण त्यांना फोकसला आणता येत नाही. आपण जर फोकसला आणलं तर त्यांच्यावर बर्डन येत आहे. अशा पद्धतीनं मतं मागायची त्यांची भूमिका चाललेली आहे. आमचं विजन एकच राहील, शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, राम सातपुते असतील, की विजन एकच राहील की अकलूज इतकं स्वच्छ झालं पाहिजे. जसं बारामतीला पुण्यासारखं सिटी कशी म्हणते ती, तसं आम्हाला बारामती सारखा अकलूज करायचंय. त्याच्यासाठी आज बाबांना वसतिगृहाचा विषय मांडला. संजय शिरसाट साहेब आलं तर माझ्या हॉटेलच्या उद्घाटनाला, रामभाऊच्या घरी गेलं साहेब, तिथं साहेबांना शब्द दिला की तुला 10 कोटी रुपये देतो, वसतिगृह असं भारी बांधायचं की बघाय लोक आली पाहिजे. ह्या सरकारमध्ये एकच नारा आहे, फक्त विकास झाला पाहिजे. आणि महिलांवर एवढा फोकस आहे. आज तरुण लोकांना चान्स द्यायला लागलंय सरकार. आज ह्यांना दिला, बाबाला दिला, आणि आमच्या 11 मधले सुद्धा दोन्ही कॅन्डिडेट तरुणच आहेत. तर सगळ्यात महत्वाचा आम्हाला एकच विजन दिलेलं आहे की काय बी करून आपल्याला अकलूजमध्ये सत्ता आणून अकलूजची कायापालट अशी करायची की अकलूजला लोक बघायला आली पाहिजे, त्याला अकलूज सिटी बघायला चला. ताई, अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली, तुम्हाला माहित आहे का? हा, माहित आहे की. आता या निवडणुकीत तुमच्या समस्या काय आहेत मतदार म्हणून? हा, संडास बाथरूम नाही, काय नाही. हा, तर विकासाच्या दृष्टीने तुम्ही कोणाला मतदान करता? धनुष्याला रेशन मिळत नाही सर.